काय ते थांबा आता मुक्काम वाचतो आता मुक्काम वाचले आझाद मैदानावर होता आरक्षण मिळालं तरी जाणार नाही मिळालं तरी जाणार नाही मिळालं तरी जाणार हो अच्छा ज्या पद्धतीने तुम्ही आता एका मुद्द्यावर ठाम आहात आणि तो म्हणजे तुमचा शासन निर्णय स्थगित सोयऱ्यांचा निर्णय हा अत्यंत महत्वाचा निर्णय तीन मगाशी सांगितलं एक उपशिक्षणाचा आहे तसेच आहे तीन चार आहेत त्याबद्दल स्थगित सोयऱ्यांचा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे तुमच्यासाठी हा सगळे सोयरे पण ज्याच्या नोंदी नाही मिळाल्या त्यांनी काय करायचं आज आदेश निघेल असं तुम्हाला वाटतंय निघेल पण आम्ही बी मोठ्या मनाने वेळ दिला मुख्यमंत्री साहेबांना सरकारला आम्ही मोठ्या मनाने वेळ दिला अच्छा महत्वाचा तुमचा जो निर्णय आहे आता ज्या पद्धतीने आपण बघत असाल हे आंदोलन सुरू आहे आज तुम्ही थांबताय आझाद मैदानावर तुम्ही आज जात नाही उद्या जातो आजचा त्यांनी 2-3 निर्णय चांगले घेतले आणि आम्हाला अभ्यास करायला वेळ पाहिजे म्हणून आम्ही आज आझाद मैदानाकडे त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी जात नाही आम्ही सगळे अभ्यासकांनी बसतो आम्ही आणि त्याच्यानंतर ठळक मागणी काय तुम्ही सांगून टाका ठळक त्या 3 राहिल्या ज्या 54 लाख नोंदी आता त्यांचा डेटा पाहिजे सगळा त्यांच्या परिवाराला किती दिल्यात ते त्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्या नोंदी नाहीत ठळक सांगतो आता सगळे सोयरे हे गणगोतातले यांचं पाहिजे पण आम्ही दिलेल्या व्याख्यासह गणगोत हा शब्द पाहिजे बोला 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 तुम्ही बोला बोला तुम्ही धनंजय पाटील तुम्ही बोला 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 ठळक नोंदी त्याचे प्रमाणपत्र त्यांच्या परिवाराचे ठळक मागणी गणगोतातील सगळे सोयरे यांचे आम्ही दिलेल्या व्याख्यासह आम्हाला त्याचा अध्यादेश पाहिजे त्याचा कायदा पारित झाला पाहिजे तरच ज्याच्या नोंदी महाराष्ट्रात नाहीत त्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांच्याच आधारावरती प्रमाणपत्र ज्या बांधवांना पिटिशनच्या माध्यमातून आरक्षण मिळणार आहे आणि सगळ्या सोयऱ्यातून पण हुकणार आहेत त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्टातलं आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला सगळ्या क्षेत्रातलं शिक्षण मोफत करण्यात यावं आणि ज्या नोकर भरत्या करणार आहेत त्या नोकर भरत्यातले हे खाली पडल नोकर भरत्यातले नोकर भरती करू नये केली तर आमच्या जागा रिकाम्या ठेवू करा आपण खाली घेऊ इथं अरे हालायला लागले अरे इथं घेऊ इथं आपण इथं व्यासपीठावर घेऊ व्यासपीठावर इथं लोक ते हालायला लागले अरे बाबा एकानं पडलं हालायला लागले आई म्हणलं थांबत नाही तर किती मागणी आहे ही तुम्हाला असं वाटतं नाही खाली घेऊ हालायला लागले खाली घेऊ शेतकऱ्यांचं नुकसान करणारे आहे म्हणून म्हणलं करायचं कुठं आमच्या रांगेत ठेवा एवढा मोठा जनतेचा मुद्दा आला त्याला काय म्हणा त्याच्याबद्दल काय म्हणा वाढून एकही गल्ली शिल्लक राहिली नाही ही जी गर्दी आहे ही गर्दी शिल्लक राहिली नाही